कुरकुरीत साबुदाणा वडा बनवण्यासाठी 3-4 वेळेस साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊन कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला भिजत घालायचा आहे। फक्त साबुदाणा भिजेल इतकंच पाणी आपण यामध्ये ऍड करायचं आणि आता हे मी रात्रभर ठेवून दिलं होतं। कमीत कमी 5-6 तास जरी साबुदाणा भिजला तरी चालतो। साबुदाणा भिजवताना पाण्याचा वापर जास्तीचा करायचा नाही आणि साबुदाणा बघा व्यवस्थित भिजलेला आहे। आता मी शेंगदाणे भाजून घेत आहे। अर्धी वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत आणि मंद गॅसवर हलकेसे डाग पडेपर्यंत हे भाजून घ्यायचं। वरची साल काढून आता मी हे मिक्सरला थोडं जाडसर वाटून घेणार आहे। खूप जास्त फाईन वाटायचं नाही। पल्स करत शेंगदाणे मी जाडसर वाटून घेतलेले आहेत आणि 2 उकडलेले बटाटे आता मी किसणीने ग्रेट करून घेतलेले आहे। यामध्ये मिरची आणि आल्याचं जाडसर वाटण 1 चमचा मी टाकून घेतलेलं आहे। पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकलेला आहे आणि दाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। साबुदाणा टाकलेला आहे आणि त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। यामध्ये चालत असेल तर कोथिंबीर तुम्ही टाकून घेऊ शकता। मी मध्यम आकाराचे साबुदाणा वडे करत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान किंवा मोठे वडे तयार करून घ्या आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असं दाबत वडा तयार करून घ्यायचं, जेणेकरून वडा तेलात सुटणार नाही आणि वरून असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं। बरोबर 11 वडे तयार झालेले आहेत। आता मी हे तळून घेते। तेल व्यवस्थित तापून घ्यायचं। थंड तेलात वडा कधीच सोडायचा नाही, नाहीतर साबुदाणा पूर्ण सुटतो। वडा जेव्हा असं सेट होऊन वर येते तेव्हाच ते टर्न करायचं आणि छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आणि वडा पहा किती मस्त कुरकुरीत झालेला आहे। साबुदाणा वड्यांसोबत खाण्यासाठी मी झटपट आंबट गोड दही करत आहे। अर्धी वाटी दही, चवीपुरता मीठ आणि 1-1.5 चमचा साखर टाकून घेतलेले आहे। हे आंबट गोड दही वड्यांसोबत खूपच भारी लागते। आता हे साबुदाणा वड्याचा आवाज ऐका तुम्ही, काय मस्त कुरकुरीत झालेले आहेत। साबुदाणा वडा बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊ आणि पोकळ झालेले आहेत। डिटेल रेसिपी चॅनलवर आहे।